नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि आता आपण आलो आहे, आज संडे आहे, संडे स्पेशल आहे आणि 1 मेला चित्रपट रिलीज झाला, मराठी चित्रपट. तो चित्रपट म्हणजे परेश मोकाशी दिग्दर्शित नाच ग घुमा. हा मित्रांनो, नाच ग घुमा. याआधी पण बाई पण भारी हा चित्रपट आला होता, तो चांगलाच भारी चाललेला आहे. थिएटरवर फार गर्दी होती त्या चित्रपटाची. आणि हाही चित्रपट 1 मेला जो रिलीज झाला आहे, काही ठिकाणी गर्दी आहे, काही ठिकाणी सो आहेत पब्लिक. पण चित्रपटाचं पब्लिक रिव्ह्यू तर घेणं हे गरजेचंच असतं. तर त्याकरता आपण आलेलो आहे गुटी सिनेप्लेक्स इथे. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे नाच ग घुमा हा चित्रपट. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक जे आहेत परेश मोकाशी, याच्या आधी त्यांनी एलिझाबेथ एखाद्याशी म्हणा किंवा वाळवी म्हणा, आणि तसंच एक छान चित्रपट जो घेऊन आले आहेत तो म्हणजे नाच ग घुमा. हां, नाच ग घुमा हा चित्रपट आलेला आहे. आणि याच्यात अभिनेत्री आहेत ती म्हणजे मुक्ता बर्वे आहे, आणि सोबतच महाराष्ट्र हास्य जत्रा फेम जी आहेत नम्रता संभेराव, या 2 अभिनेत्रींनी हा चित्रपट गाजवलेला आहे. तर आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेऊ. आणि सोबतच यात आपल्याला जे कलावंत दिसणार आहे, सारंग साठे जे आहेत, त्यांनीही पण या चित्रपटात काम केलं आहे. तर जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की नाच ग घुमा हा कसा वाटतो आहे आणि काय विषय आहे आणि काय याच्यातनं मॅसेज जातो. नाच ग घुमा चित्रपट. नाच ग छान वाटला सर. काय छान म्हणजे काय सांगतो, काय मेसेज देतो चित्रपट? म्हणजे त्यामध्ये असं दाखवलं आहे की बाईला किती गडबड होते आहे कामामध्ये वगैरे, आणि बाई जर नाही आली तर त्यांना आता काय किती त्रास वगैरे काय? हां, त्रास होतो त्यांना. म्हणजे समोरच्या व्यक्तींना कळलं आहे की जर आपली कामाला बाई नाही आली तर ऑफिस करता बी किती म्हणजे आपल्याला गडबड होते, त्याकरता ते छान वाटलं. बेस्ट. कोणी बघावा चित्रपट? सर्वांनीच बघावं. थँक्यू. वेलकम. कसं वाटला चित्रपट? चित्रपट खूप छान आहे. घरच्या कामवाली बाईबद्दल त्यांनी जी आपुलकी दाखवतात आपले कामं सोडून, ते खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक माणसात माणूस असते आणि माणुसकी असते, त्यांनी दाखवलं याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने. आणि खूप छान पिक्चर. अभिनयाबद्दल काय सांगाल? अभिनय खूप चांगला. मुक्ता बर्वे यांनी खूप चांगला अभिनय केला आहे. त्यांच्या को ॲक्टरची मुलकणी आहे, त्यांनी खूप चांगला केलेला आहे. अप्रतिम. चित्रपट पाहताना कुठे बोर वगैरे? नाही, कुठंच झालेलं नाही. कुठंच नाही. अप्रतिम पिक्चर आहे. मराठी पिक्चरमध्ये अप्रतिम काढलेला आहे, इतक्यात काढलेला पिक्चर बघितलं. किती रेटिंग द्याल चित्रपटाला? 5 पैकी 5. थँक्यू. चालेल. थँक्यू. कसा वाटला चित्रपट? हा, छान आहे. चांगला आहे. छान आहे पिक्चर. आवडला आणि छान सगळ्यांनी कामं केले आहेत. काय विषय आहे आणि काय सांगतो चित्रपट? ज्याची गरज आहे, म्हणजे बाईची गरज किती आहे त्यांनी सांगितलं त्याची. आणि छान प्रकारे त्यांनी दाखवलं की किती महत्त्व आहे त्या पिक्चरमध्ये बाईचं. आणि ती जी व्यक्ती होती तिनेसुद्धा सुरेख काम केलं आहे. मुक्ता बर्वे आणि मोलकरांनी दाखवली आहे तिनेसुद्धा. धन्यवाद. चित्रपट नाच ग घुमा खूप छान वाटला पिक्चर, कारण की जे रिॲलिटीमध्ये चालू आहे, ज्या बायका आहेत जे प्रॉब्लेम फेस करत आहेत त्याच्यावर दाखवायची प्रतिक्रिया, म्हणजे ते सगळं दाखवलं आहे आणि रिॲलिटी दाखवलं आहे. खूपच सुंदर वाटलं सिनेमा. अभिनयाबद्दल काय सांगाल? मुक्ता बर्वे इज ऑलवेज फॅब्युलस ॲक्ट्रेस, आणि बाकी सगळे पण छान होते ॲक्टर आणि ॲक्ट्रेस. आणि ती छोटी मुलगी जी आहे ती पण छान ॲक्ट्रेस होती. आणि ॲक्च्युली पूर्ण जो पिक्चर आहे, जो थीम आहे, तो पर्टिक्युलर आपल्या जीवनाशी निगडीत असल्यामुळं तो सगळ्यांना किंवा ते इमोशन्स त्यांनी पूर्ण कनेक्ट केले. आम्ही इमॅजिन करत होतो की आमच्या घरात पण हे सगळं होतं आहे रोजच्या जीवनामध्ये. किती रेटिंग द्याल चित्रपटाला? 5 पैकी मी तर 5 स्टार देईल, कारण की रोज फेस करणाऱ्या लोकांनी जरूर पाहिलं पाहिजे की बायांसोबत कसं ॲक्ट केलं पाहिजे, त्या कशा प्रॉब्लेम फेस करतात, कारण बोथ आर वर्किंग वुमन्स. दॅट्स वाय. थँक्यू सो मच. काय सांगाल? पिक्चर खूप छान होता. आणि जे स्वतः आधी ती लेडीला समजूनच शकली नाही, मग जेव्हा ती स्वतः गेली तिथे तेव्हा तिला कळलं की नाही, माझ्यासारखे प्रॉब्लेम्स यांना पण असतात, यांना पण उशीर होतो, यांच्याही मागे कामं असतात, ते इम्पॉर्टंट आहे समजून घेणं. चला, थँक्यू. बोर वाटलं.
कसा वाटला? चांगला होता. काय पिक्चरच्या बाबतीत सांगायचं, छान आहे. लेडीजसाठी छान आहे, वर्किंग वुमनसाठी झाले किंवा घरकाम बायांसाठी त्यांच्यासाठी खूप छान आहे. जो संदेश जातो चित्रपटात, मेसेज जातो, तो कसा वाटला? चांगला वाटलं. खास करून लेडीजसाठी खूप छान आहे. पाव सगळ्यांनी आणि जेंट्सनं पण पाव पिक्चर. किती रेटिंग द्याल चित्रपटाला? रेटिंग 5 पैकी 4. तर मित्रांनो, आत्ताच आपल्याकडे ह्या ज्या वर्किंग वुमन्स आहे या आलेल्या आहेत आणि सगळेजण नथ घालून आहेत आणि हा चित्रपट बघायला आलेत, नाच ग घुमा. तर बघितला आहे त्यांनी, तर विचारूया चित्रपटाबद्दल की कसा वाटतो त्यांना हा चित्रपट. तर काय सांगाल चित्रपटाविषयी? छान होता. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शित हा नाच ग घुमा चित्रपट प्रॅक्टिकल लाईफवर आधारित होता. खरोखरच इतकी तारांबळ ओढत असते प्रत्येक वर्किंग वुमनची. आणि आपण प्रोफेशनली आपलं जसं प्रोफेशन आहे, म्हणजे काय म्हणतात, टीचर्स आहेत, कोणी इंजिनियर्स, डॉक्टर्स, सगळे हे याला आपण प्रोफेशन मांडतो. पण घरी काम करणाऱ्या बायका आहेत त्यांना मात्र आपण विसरून जातो. खरोखरच येत आहे की त्या काम करणाऱ्या बायका आपल्या घरी काम करत असतात, म्हणून आपण कुठेतरी जाऊन जसं आपण एक चांगलं काम कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आपण चांगलं काम करू शकतो. सो चांगला विषय आहे आणि खूप गरजेचाही विषय आहे की कुठलंही काम छोटं मोठं नसतं. प्रत्येकाला प्रत्येकाची आयुष्यात मदत होतच असते. त्यामुळे एकमेकांना सांभाळून आपण नक्कीच आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. अभिनयाबद्दल काय सांगाल? मुक्ता बर्वे. मी मुक्ता बर्वेची तर मी फॅन आहे आणि खूप वेगळ्या प्रकारची भूमिका यावेळी तिने केली. आणि खरंच अशा म्हणजे तिला मुंबईमध्ये बघितलं होतं किंवा मंगलाष्टकमध्ये बघितलं होतं की आत्ता रिसेंटली कुठला तो अलिबाबा आणि 40 चोरमध्ये बघितलं होतं. आणि ही भूमिका टोटली डिफरंट होती, तिच्या जॉनरच्या बाहेरची होती. तिने यात गाणंसुद्धा म्हटलं आहे, छान होतं तिचा टेम्पो आणि ओव्हरऑल बेस्ट आहे. आणि तिला नम्रता पण मला खूप आवडते. तिचा कॉमेडी बाज मी बघितला होता, तो कॉमेडी सर्कसमध्ये, पण आता यावेळी तिने सिरियस रोल पण खूप छान केला आहे आणि मस्त भट्टी जमली आहे. मला खूप आवडला पिक्चर. थँक्यू. हा नाच ग घुमा सगळेच जण आपण नाचतो आहे. एव्हरीबडी इज डान्सिंग टू समबडीज ट्यून्स असं आहे. नाच ग घुमा हा म्हणजे एका कामवाल्या बाईपासून तर कॉर्पोरेट सेक्टर, जसं मॅडमनी म्हटलं तसंच सगळेच जणं तारेवरची कसरतच सुरू आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये आज आम्ही नथही घातला आहे, वेस्टर्नही घातला आहे, कारण की प्रत्येकाच्या ह्याच्यातून एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत. म्हणजे आज आधीच्या काळात कसं की एखादी स्त्री घरीच राहत होती, त्यामुळे एक घरचं काम जे होतं ते तिच्याकडे ती कशी करते ह्याच्याकडे बघितलं जात होतं. पण आज ऑफिसमध्ये आयडियल तुम्हाला राहावं लागतं. म्हणजे तिथे तुम्ही म्हणजे परफेक्शन. आणि स्त्रियांचं तसंही ते कुठल्याही कामात असं, कारण की घरी पण आपण बघतो मुलांकडे सुद्धा दुर्लक्ष नाही होत. त्यामुळे बायकांची ही एक खासियत असते की ते प्रत्येक काम मनापासून करतात. प्रत्येक काम त्यांना असं वाटतं की हे चांगलं झालं पाहिजे. तर ते घरी असो, दारी असो, जेव्हा तुम्ही परफेक्शनच्या मागे असता तेव्हा तुम्हाला म्हणजे मग तुमची ती तारेवरची कसरत होत असते. आणि याच्यामध्ये माणुसकी की तुम्ही, आणि आता भारतीय संस्कृतीमध्ये आपलं तिथे सासूचाही रोल दाखवला आहे, कारण की फॉरेन कंट्रीजमध्ये कदाचित असं असेल की तो एक स्ट्रेस नसतो. म्हणजे हा एक स्ट्रेसचा पण हा एक खूप म्हणजे काम करणं ही एक भाग आहे आणि स्ट्रेस हा अजून एक दुसरा भाग आहे. तर त्याच्यामुळे वेस्टर्न आणि हे जेव्हा तुम्ही वेस्टर्न व्हायचा प्रयत्न करता, खूप स्वप्न आकांक्षा काही तुम्हाला वाटतं की केपेबिलिटी प्रत्येक स्त्रियांमध्ये काही ना काही केपेबिलिटी आहे, पण त्या केपेबिलिटीबरोबर तिला जी मदत हवी आहे. नवरा किती आता ट्रान्सफॉर्मेशनचं युग आहे. आता ही जी जनरेशन आहे, आमच्या मुलांची जी जनरेशन आहे ती खरंच बायकांना मदतही करते. तशी गॅजेट्स आले आहे, सगळं आहे. परंतु आता आमची जी फेज आहे ती तारेवरची कसरतच आहे. म्हणजे ती राईट फ्रॉम ती कामवाली बाई असो की आता काही दिवसानंतर फॉरेन कंट्रीसारख्या हायटेक बायका पण येतील कारमधून आणि सगळे वॉशिंग मशीन्स वगैरे घेऊन येतील आणि हायटेक येतील. हा ट्रान्सफॉर्मेशनचा एज आहे. परंतु सध्या तर तारेवरची कसरत आहे, नाच ग घुमाच आहे सध्या. काय सांगाल?
मस्त मूवी आहे, एकदा तरी बघायला पाहिजे. मी हिंदी सायडर असल्यामुळे तरी पण मी ती मूवी बघितली आणि मी कनेक्ट करू शकली. त्यांनी ही मूवी इन्स्पायरिंग पण आहे आणि अपील पण करते, तर सर्वांनी एकदा तरी बघायची. तो ये मेरी फर्स्ट मराठी मूवी थी, तो आई एम कम्प्लीटली हिंदी पर्सन, लेकिन आता मी मराठी शिकत आहे तर मला कॉन्फिडन्स आहे की पण मी पण कनेक्ट करू शकली, कनेक्ट करू शकले. सो इट वॉज व्हेरी गुड. छान होती मूवी. मेन म्हणजे घरातली बाई जर काम करणारी असली तर आपण आपल्या क्षेत्रामध्ये खूप छान प्रकारे काम करू शकतो. बाई घरी असल्याचं मानसिक समाधान असतं. छान होतं. मलाही चित्रपट खूप आवडला आणि मुक्ता बर्वेचा अभिनय पण खूप आवडला. खूप छान मूवी होती. मुक्ता बर्वेचं काम खूप छान होतं आणि नम्रता संभेरावचं पण छान. थँक्यू. बढिया मूवी होती आणि कॉमेडीचा छान फ्युजन झालं या मूवीमध्ये आणि मराठी चित्रपटाचा तर नेहमी आपण फॅन असतोच. तर ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी गुड मूवी. या चित्रपटात अभिनेता पण आहेत सारंग साठे, त्याबद्दल काय सांगाल? त्यांनी कसा अभिनय केला? सपोर्टिव्ह नवरा दाखवलाय, असं नाही की नाही, सपोर्टिव्ह नवरा आणि व्हेरी अंडरस्टँड सपोर्ट. आणि आजकाल असतात लोक, माणुसकी असते, आणि ॲक्च्युली त्याची सुद्धा तारेवरचीच तारेवरची कसरत आहे ना. म्हणजे कोणी काय असतं माहिती काय, हे प्रत्येकाचं जग असतं, प्रत्येकजण आपापल्या जगात असतं आणि प्रत्येकजण त्या तारेवरची कसरत करत असतं. एकमेकांना समजून घेणं हेच त्याच्यातला ॲक्च्युली तो रिप्रेझेंट करतोय मॉडर्न म्हणजे तेही बिचारे असतं ना, त्यांचंही तेच म्हणजे तारे बरोबरीने काम करतायत आज. कारण की मी जे सांगितलं ना, आपण जग पुढे चाललं आहे तर पैसे कमवणं, की कारण की तुम्हाला तेवढे फॅसिलिटीज मुलांना द्यायचे आहे, त्यामुळे आज नवऱ्याच्या पैशात भागत नाही असं आपण म्हणतो, परंतु नाही भागत. तुम्हाला थोडं ना थोडं हातभार, कुठेतरी लोनसाठी तुम्हाला मदत करावी लागते नवऱ्याला, आणि मग दोघं मिळून काम करतात. असं नाही आहे, ती एक चांगली फॅक्टर आहे. नवरा समजून घेतो आहे तो, म्हणजे पहिलेसारखा आता काळ राहिला नाही आहे. नवरे काम करतायत तर त्यांनाही तेवढंच म्हणजे क्रेडिट आहे, असं नाही की नाही. आणि त्यांची मानसिकतासुद्धा समजून घेतली पाहिजे. त्याची पण सँडविच होत असतं बरेचदा, त्याच्यामुळे समजून घेतलं पाहिजे. तर या चित्रपटाला रेटिंग किती लागेल 5 पैकी जर द्यायचं पडलं तर? हिंदी मूवीजला स्कोप जास्ती असतो. आपल्या इथे महाराष्ट्रात मराठी मूवीज बघायला पाहिजे. आणि विशेषतः नागपूरचा ड्रॉबॅक आहे की मराठी बघत नाही, कारण की डोमेस्टिक प्रॉब्लेम्स आहे. लोकांना डोमेस्टिक रियालिटी पाहायला आवडत नाही. लोकांना इमॅजिनरी गोष्टी आणि श्रीमंती पाहायला आवडते. डोमेस्टिक गोष्टींमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो आणि ते टी व्हीवर पाहून घेतात. आणि सिरियल्स, एखादी सिरियल कशी असते तसं वाटतं त्यांना. इंटरवल के बाद तो बहुत ज़्यादा कैच किया मूवी ने, मतलब सेंटिमेंट्स, इमोशंस सारे डाउन पोर हो रहे थे. तो इंटरवल के बाद सो मतलब इट हैज़ कॉट ऑल द टेंशन. आणि उसके बाद रेटिंग बढ़ गई आणि टोटली कमर्शियल मूवी करण्याचा प्रयत्न केलाय डिरेक्टरनी सुद्धा. आणि बऱ्यापैकी सगळा मसाला आहे, कॉमेडी आहे, इमोशन्स आहेत, रोमांस आहे, सगळं आहे. तर चांगला आहे मूवी. मी 4 मार्क्स देईन. सगळ्यांनी छान काम केलं. थँक्यू. तर मित्रांनो, या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. आणि आपण पाहत असाल मागे नाच ग घुमा या चित्रपटाच्या ज्या महिला आलेल्या आहेत ते एन्जॉय केलं आहे त्यांनी हा चित्रपट. आणि मी पण बघितलेला आहे चित्रपट खरंच सुरेख आहे आणि वास्तववादी दर्शन या चित्रपटात झालेलं आहे की महिलांची तारांबळ काय असते. वर्किंग वुमेन्स फक्त जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात त्याच नसतात, तर ज्या घरकाम करतात, ज्या हाऊसमेड असतात, त्या पण एक वर्किंग वुमन आहे. कारण त्यांना घरचं सगळं करून सकाळी मॉर्निंगला कोणाकडे 6 वाजता, कोणाकडे 7 वाजता, कोणाकडे 8 वाजता अशा पद्धतीने त्यांना पोचावं लागतं, तेही आपल्या घरचे कामं सगळे करून. कारण कोणाकोणाला लहान मुलं असतात, त्यांची पण तारंबळ उडते. आणि त्यात होणारा वेळ, मग आपण ज्या हाऊसमेड असतात म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला ज्या आहेत आपल्या घरी येतात, त्यांना मग काही ना काही आपण बोलणे की का बरं उशीर झाला, काय नाही झालं, कशामुळे झालं, ते जे आहे ते आपण विचारत नाही. कशामुळे झालं हे कधीच विचारत नाही. त्यांना सरळ म्हणतात का लेट झालं, का असं केलं, का तसं केलं. तर त्याकरता हा चित्रपट तुम्ही जरूर बघा. प्रत्येक वर्किंग वुमननी, ती मग घरकाम करणारी पण असो किंवा कॉर्पोरेट सेक्टरमधली पण बाई असो, आणि विशेष करून पुरुषांनी पण हा चित्रपट बघायला पाहिजे की पुरुष कसा असावा, तोही पण यात दर्शवलेला आहे. सारंग साठे यांच्या माध्यमातून फार अप्रतिम अभिनय केलेला प्रत्येकांनी.
आणि मुक्ता बर्वे हॅट्सऑपच आहेत. आणि सोबतच त्याच्यात नम्रता संभयराव जी महाराष्ट्र हास्यजत्रा फेम आहेत, ती पण अप्रतिम काम केलेलं आहे. दोघींवरच चित्रपट आधारित आहे पण अप्रतिम आहे. आणि दिग्दर्शक आणि लेखक पण आहेत परेश मोकाशी. तर परेश मोकाशीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं एलिजाबेथ एकादशी म्हणा, वाळवी म्हणा, असे अफुलातून चित्रपट त्यांनी काढलेले आहेत. आणि विषय नवा असतो. बाई पण भारी हा जो आहे हा आपल्या केदार शिंदेंचा होता. त्यांनी एक संपूर्ण बायांबद्दलचं जीवन त्यांनी मांडलेलं आहे त्या चित्रपटात. तसंच हे पण एक बाजू जी आहे ती परेश मोकाशी यांनी दाखवलेली आहे. तर फार अप्रतिम चित्रपट आहे, दिग्दर्शनही अप्रतिम आहे. तर प्रेक्षकांना विनंती आहे की अशा चित्रपटांकरता तरी चित्रपटगृहात या. आणि विशेषतः नागपूरमध्ये फार काळोख राहतो मराठी चित्रपटासाठी. तर या आणि नक्की बघा. नवीन विषय असतात, म्हणजे आपल्यातले ते विषय ते आपले असतात, ते फार गरजेचे आहे बघण्याचे. म्हणजे आपला दृष्टिकोन तरी थोडा ना थोडा बदलतो त्यांच्याकडे बघण्याचा, आपल्याकडे बघण्याचा. कोण कसं असतो ते हे चित्रपट बघितल्यावरच आपल्याला कळेल. तर परेश मोकाशी यांना या चित्रपटाकरता खूप खूप शुभेच्छा. आणि सोबतच या चित्रपटाचं जे प्रोड्युसर जे आहेत ते म्हणजे आहे आपले स्वप्नील जोशी. ते पण दिसून जातील तुम्हाला एका छोट्याशा केमिओमध्ये. आणि जरूर बघा, असा हा चित्रपट आहे नाच ग घुमा. तर या आणि बघा की घुमा कशी नाचते आणि काय होतं घुमाच्या आयुष्याचं.